म्हणजे ब्रेस्ट बोनचा जो लोअर 1/3 पार्ट असतो तर त्या पार्टमध्ये आपल्याला सीपीआर करायचा असतो. आपला जो राईट किंवा जो डॉमिनंट हँड आहे तो आपण व्हर्टिकली त्यावर प्लेस करतो. त्याच्यामध्ये आपण इंटरलॉक करतो लेफ्ट हँडचे फिंगर्स आणि साधारणतः 2 इंच डीप जाईल ह्या प्रेशरने आपण त्याच्यावर कॉम्प्रेशन देतो. आणि हे जे कॉम्प्रेशनचं जी या प्रकारे आपण ते कॉम्प्रेशन देतो. हे एका मिनिटात साधारणतः 100 ते 120 कॉम्प्रेशन झाले पाहिजे, म्हणजे एका सेकंदाला 2 कॉम्प्रेशन. आणि हे कॉम्प्रेशन आपल्याला कंटिन्यू करायचे. या प्रकारे आपण ते कॉम्प्रेशन कंटिन्यू करायचे. आता या कॉम्प्रेशनमुळे काय होतं की ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन देतोय त्यावेळेस हार्टमधनं ब्लड पंप होतंय आणि पेशंटच्या ब्रेन, किडनी आणि वेगवेगळ्या अवयवाला रक्त भेटतं. आणि ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन रिलीज करतो त्यावेळेस त्याच्या पायाकडनं, हाताकडनं वगैरे सगळं ब्लड हार्टमध्ये रिफिल होते. आणि या गोष्टींमुळे काय होतं की पेशंटचं न्यूरोलॉजी, किडनी वगैरे या सगळ्या ऑर्गन्सवर फंक्शनिंग राहतात, त्याला प्रॉब्लेम